महत्त्वाची बातमी आहे। माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा अनोळखी व्यक्तीकडून पाठलाग करण्यात आला। एक तरुण दिवसभर झिशान सिद्दीकींचा पाठलाग करत होता। पाठलाग करणाऱ्या तरुणाला वांद्र्यातील निर्मल नगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यापूर्वी सुद्धा अनेकदा झिशान सिद्दीकी यांचा अनोळखी व्यक्तीने पाठलाग केल्याची माहिती आहे। गेल्या वर्षीच झिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती आणि बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। अधिक जाणून घेऊया या संदर्भात आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, ती व्यक्ती कोण, काही स्पष्टता झाली का? श्रुती, नक्की झिशान सिद्दीकी जे माजी आमदार आहेत आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी भर रस्त्यामध्ये हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर झिशान सिद्दीकीच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली होती आणि त्यांच्या वडिलांची हत्या जी आहे ती लॉरेन्स बिश्नोई गँगने त्या सगळ्या संदर्भातली जबाबदारी घेतलेली होती। पिता पुत्रांचा एकत्रितपणे हत्या करण्याचा तो डाव होता आणि तो फसला गेला। तिथे झिशान सिद्दीकीच्या वडिलांची हत्या झालेली होती आणि त्यानंतर मात्र झिशान सिद्दीकीच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती आणि आता मात्र झिशान सिद्दीकीचा पाठलाग जो आहे गेल्या काही वेळापासून अनोळख्या व्यक्तींकडून सातत्याने होत होता। आज देखील झिशान सिद्दीकीचा पाठलाग जो आहे तो अनोळख्या एक तरुण आहे त्याच्याकडनं पाठलाग होत होता। या संदर्भाची माहिती वांद्र्यातल्या निर्मल नगर पोलीस स्थानकांना भेटतात त्यांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलंय आणि अधिक चौकशी जी आहे ती आता सध्या पोलीस स्थानकात या तरुणाची सुरू असल्याची माहिती मिळते। नक्कीच अपडेट्स घेऊच। तुर्तास धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।